धोका होता माझ्यासाठी. बट फ्रेंड्समध्ये मी खूप धोका खाल्लाय गाईस. तर 4 years पासून सुरेश माझ्यासोबत आहे. सो आम्ही दोघांनी खूप स्ट्रगल केले. तर माझ्या जर्नीमध्ये तोच माझ्यासोबतच होता मोस्टली. तर तोच आज पण माझ्यासोबतच आहे. सो नमस्कार म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर ह्याला आपण ब्लॉग नाही म्हणू शकत, ही आपली एक व्हिडिओ आहे. सो चला, तर मी तुम्हाला माझ्या लाईफबद्दल काय गोष्टी सांगणार आहेत ज्या माझ्यासोबत ज्या घडल्यात. मी एक रील स्टार्ट केला त्या टायमिंगमध्ये. सो 2018-19 पासून मी 2019 पासून मी स्टार्ट केलं. मी माझ्या आधीचा ब्लॉग टाकला होता तेव्हा माझा ब्रेकअप झाला, त्यानंतर मी रील स्टार्ट केलं. सो आता मी तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहे की माझ्यासोबत कशा काय गोष्टी घडल्यात. सो 2019 मध्ये मी जेव्हा रील स्टार्ट केलं तेव्हा माझ्याकडे फोन नव्हता. म्हणजे माझ्याकडे यूजसाठी फोन नव्हता, माझ्याकडे एक साधा अँड्रॉइड फोन होता. सो त्यावरती मी व्हिडिओ शूट करायचो. बट त्यावरती व्हिडिओ शूट माझे व्हिडिओ व्हायरल होत नव्हते. सो म्हणून मी माझा एक फ्रेंड म्हणला, त्या फ्रेंडच्या फोनमध्ये मी काढत होतो. माझ्यापेक्षा चांगली क्रिएटिव्ह त्याच्या फोनमध्ये होती. सो त्याच्या फोनमध्ये मी काढायचो. तर त्याच्या फोनमध्ये माझे व्हिडिओज मोस्टली व्हायरल व्हायला लागले 1-2 हजार. तर माझे मित्र माझ्यासोबत मला हसायला लागले खूप की हा तू हे काय करतोय, हे असं कोण करतं काय यार, काय हे असं बालिशगिरी म्हणजे एक्सेट्रा एक्सेट्रा सगळ्या गोष्टी मला बोलायला लागलेत. तर एक दिवस आजचा हा मुकाम मी त्या माझ्या कष्टामुळे बघितलाय. तर मी दिवसरात्र एक केले त्या गोष्टीसाठी. सो मी 5 वर्ष घासलेत, म्हणजे 5 वर्षाचे स्ट्रगल आहे माझं. सो आतापर्यंत तुम्ही जे मला बघताय तर ते माझं 5 वर्षाचं स्ट्रगल आहे गाईस. असं नाही की मी कुठं हे केलंय ते केलंय. आणि हा राहिला प्रश्न, खूप लोकांना असं पण वाटतं की माझे फेक फॉलोअर्स आहेत. तर गाईस मी तुम्हाला एकच सांगतो की कधी कोणाला जाऊ नका. फेक फॉलोअर्स तर माझे नाही आहेत, बिकॉज मी 5 वर्ष एवढी स्ट्रगल केले, एवढे मेहनत केले. सो माझे इथपर्यंत माझे फॉलोअर्स गेन झालेत. तर ते फॉलोअर्स आपण साईडला ठेवूया. तर गाईस फॉलोअर्स फेक आहे असं नका बोलूया. मी दिवसात एक केले त्या गोष्टीसाठी. सो खूप स्ट्रगल केलं ह्या गोष्टीसाठी मी. तर आता मी तुम्हाला सांगतो माझ्यासोबत काय किस्से घडले. सो माझे फ्रेंड्स खूप बनले होते त्या टायमिंगमध्ये. तेव्हा माझ्यासोबत कोणी व्हिडिओ काढत नव्हतं यायचं. सो आज एक असा टाइम आहे की ज्या टायमिंगमध्ये सगळी लोक मला बोलतात की प्लीज मला एक व्हिडिओमध्ये घे ना, प्लीज एका व्हिडिओमध्ये घे ना. तर वेळ बदलते माणसाची. वेळ म्हणजे बघत असते की कोण कसं काय करतंय. तर स्ट्रगल आपल्याला करायचंच आहे लाईफमध्ये. तर माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्स लोकांनी मला धोका दिलाय. मीन्स सोबत राहून ते अर्धे मोस्टली सोडून गेलेत सगळे. सो तरी पण मी एकटाच आहे. आज पण मी शूट सगळं करतो, ते सगळं तुम्ही बघू शकता. एकटाच शूट करतो. ब्लॉगिंगमध्ये काय असेल तर 1-2 जण कोण आले तर येतात. सो मोस्टली मी खूप सारे फ्रेंड्स गमावलेत माझ्या ह्या 2-3 वर्षामध्ये. सो त्यांना पण थँक्यू बोल. त्यांनी पण खूप प्रेम केले. सो तुम्ही प्रेम करत राहा मला गाईस. तर कोणावरती हसू नका, कोणावर जाऊ नका. आणि माझे फेक फॉलोअर्स नाही आहेत. सो तुम्ही बघू शकता, जर माझे फेक असते माझे फॉलोअर्स इंस्टाग्रामचे, तर आज माझी आयडी हॅक असते. आज माझे 1-2 हजार कुठेतरी फॉलोअर्स असते. तर खूप लोक मला बोलतात की अरे यार, तर लोक असे बोलतात तसे बोलतात. लोकांचं काम आहे बोलणं. एखाद्याची प्रगती होत असेल तर जळत असतोच. तो कुठे कोणावर जाऊ नका गाईस. त्याला सपोर्ट द्या. आपल्या मराठी माणसाला मोठं करा. आणि तुम्ही पण चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा चॅनलला. तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. सो बाय बाय.